तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की सर्वात अगोदर आपण त्याचं विश्लेषण दाखवत असतो। यापूर्वी आपण नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांच्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण पाहिलं आहे। तर या पेपरमध्ये आपण संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं जे काय पेपर झालेलं आहे आजच्या तारखेला त्याचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात पहिला अमरावतीमध्ये तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न विचारला होता, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था याविषयी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये आहे? तर सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, समवर्ती सूची। ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, जयंत कुमार भाटिया आयोग 2022 साली पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत करण्यात आला होता? तर जयंत कुमार भाटिया आयोग हा इतर मागासवर्गीय आयोग ओबीसी आरक्षण संदर्भात हा करण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 3, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, विषयका समिती ही सरकारी कार्यालयात पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत केली जाते? तर मित्रांनो सरकारी कार्यालयामध्ये कोणत्या विषयावर गठीत केले जाते? महिलांना संरक्षण व कार्यालयामध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध संरक्षण प्रदान करणे यासाठी हे गठीत केले जाते। तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात? तर भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण 48 सदस्य निवडून जातात। ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 5, भारतीय दंडविधान अर्थात भारतात इंडियन पिनल कोडच्या जागी कोणत्या नवीन कायदा आला आहे? तर मित्रांनो हा खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे। हा कायदा कधीपासून लागू होणार आहे हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता, 1 जुलै 2024। हे देखील त्याचं उत्तर लक्षात ठेवा। तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, भारतीय दंड संहिता। ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे। ह्याचे लॉंग फॉर्म देखील तुम्हाला हा देखील प्रश्न विचारले जातात मित्रांनो, हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तरचा आहे प्रश्न क्रमांक 6, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारले, नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे? तर नक्षलवाद हा साम्यवाद विचारसरणीने प्रेरित असतो। ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय विचारलंय, पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वतरांगात आहेत? तर ह्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळायचं आहे मित्रांनो। आपण होमवर्कसाठी एक प्रश्न देत असतो, तर हा तुमचा होमवर्क आहे। यामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे। यामध्ये सातपुडामध्ये कोणत्या रांगा आहेत त्याचं प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तुम्हाला विचारलं होतं? तर ही सिपना ही नदी तापी नदीची उपनदी आहे। ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे विचारलं होतं? तर प्रमुख आदिवासी जमात कोरकू आहे। ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे विचारलं होतं? तर त्यांचे मित्रांनो त्यांचं जन्मगाव माहिती आहे, सर्वांना माहिती असेल, यावली हे जन्मगाव आहे। तर ते तुम्हाला कोणत्या तालुक्यात विचारलंय? तर ऑप्शन क्रमांक क मोर्शी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही विचारलं होतं? तर मणिपूर राज्याला नागालँडची हद्द लागते, मिझोरामची लागते, आसामची देखील लागते, तर अरुणाचल प्रदेशची लागत नाही। ऑप्शन क्रमांक ड तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे विचारलं होतं? तर जिवंत ज्वालामुखी बॅरन बेटावर आहे। ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होत आहे। ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, दीन ए इलाही नावाचा उदार धर्म आणि पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? तर दीन ए इलाही नावाचा उदार धर्म हा कोणत्या सम्राटाने केला? मुघल सम्राट अकबर यांनी। ऑप्शन क्रमांक ड तुमचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला? तर मित्रांनो संपूर्ण स्वराज्याचा ठराव लाहोर अधिवेशन 1929 जे काही लाहोर अधिवेशन झालं या अधिवेशनात पारित करण्यात आला। ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला आहे। ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर आहे। तुम्हाला लॉंग फॉर्म विषयी एक प्रश्न विचारला जात आहे, तर यामध्ये तुम्हाला RFIDचा लॉंग फॉर्म सांगायचा होता। तर ह्याचं मित्रांनो RFIDचा लॉंग फॉर्म होतो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन। तर ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर ChatGPT काय मित्रांनो, ChatGPT सध्याच्या फॉर्ममध्ये आहे ChatGPT। तर मित्रांनो एक AI टूल आहे, यामध्ये तुम्हाला जो काही प्रश्न वाटेल तुम्हाला प्रश्न तुम्ही टाईप करू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला ChatGPTद्वारे, म्हणजे हे काय ओपन AI चॅटबॉट आहे। ऑप्शन क्रमांक क तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे,
चलनवाढीमुळे कोणाला फायदा येतो? तर मित्रांनो, चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो तुम्हाला विचारला आहे. आधी ऋणको म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऋणको म्हणजे कर्ज घेणारे आणि धनको म्हणजे काय, कर्ज देणारे. तर यामुळे कोणाला फायदा होतो? धनको लोकांना. तर ऑप्शन क्रमांक ब याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय विचारला आहे? रेपो रेट म्हणजे काय विचारलं होतं? रेपो रेट ज्या व्याजदराने RBI इतर बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. त्याचा एक निश्चित दर असतो. तर ऑप्शन क्रमांक अ तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो? जेवढ्या काही वित्त संबंधित ज्या सेवा आहेत मित्रांनो त्याचा तृतीय क्षेत्रात समावेश होतो. तर यामध्ये बँकिंग हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक क. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22 ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? 2022 सालचा अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या तिरंदाजाला मिळाला आहे? तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? कोणत्या प्यारा तिरंदाजाला? तर याचं उत्तर काय आहे? शीतल देवी. ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तर 2023चा मित्रांनो अर्जुन पुरस्कार क्रिकेटमध्ये विचारला असेल तर मोहम्मद शमीला देखील मिळालेला आहे. त्यानंतर सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे? तर सागर सेतू पोर्टल हे बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केले आहे. ऑप्शन क्रमांक ब तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24 ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे? तर उग्रम हे काय मित्रांनो? एक रायफल आहे. ऑप्शन क्रमांक ड तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. अयोध्या हे शहर शरयू नदीकाठी आहे. ऑप्शन क्रमांक ड तुमचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण जीकेचं विश्लेषण पाहिलं आहे. यानंतर आपण गणित बुद्धिमत्ताचं देखील विश्लेषण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि या अगोदर जेवढ्या काही पेपरचं विश्लेषण झालं आहे तेवढ्या पेपरचं विश्लेषण नक्की पहा मित्रांनो, ज्यामुळे येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला मदत होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.